नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टाउन प्लॅनिंग ग्रुप ए गॅजेटेड ऑफिसर मतलब सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 गट ब राजपत्रित महाराष्ट्र नगर रचना व मूल्य निर्धारण सेवा. ओके, याच्याशी रिलेटेड आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत. या एक्झामशी रिलेटेड और मोस्ट अवेटेड एक्झामिनेशन आहे. तर त्याचा सिलेबस आपण डिस्कशन करूया. काय सिलेबस आहे, काय क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर जे आहे आपण याच सिलेबसनुसार क्वेश्चन काय विचारलेले गेले प्रिव्हियस इयरला 2018ला त्याचं पण आपण एक डिस्कशन करणार आहोत की सिलेबस काय, क्वेश्चन काय विचारलेले आहे. तर तुम्हाला त्याच्यानुसार त्याच्या नोट्स काय बनवायचे किंवा नोट्स कशा असायला पाहिजे, तुमच्या नोट्समध्ये काय कंटेंट असायला पाहिजे हे तुम्हाला ओव्हरऑल लक्षात येईल. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असंच आहे की तुम्हाला वाचायचंय काय, रीड काय करायचंय, तुमच्या नोट्सचा जो कंटेंट आहे, जे काही तुमच्याकडे पेजेस आहेत किंवा जे काही बुक्स आहेत ते सफिशियंट आहेत का हे तुम्हाला याच्यातून कॅल्क्युलेट करायचं की 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सिलेबस सांगेन आणि नेक्स्ट मध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन विचारलेले आहे ते नियर अबाउट 20 ते 25 मिनिटाचा तो व्हिडिओ असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन्स आणि जो सिलेबस आहे याचं थोडंसं कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी ठरवायचं की काय रीड करायचं, काय रीड नाही करायचं. ओके, तर पहिल्यांदा बघूया एक्झामिनेशन. तुम्हाला माहितीच आहे की थोडं फास्ट घेतो मी एक्झाम. रिटर्न 100 मार्क्ससाठी 50 मार्क्ससाठी आहे. स्कीम्स या ठिकाणी दिलेल्या एक्झामिनेशन मध्ये बघा रिलेटेड टू द सब्जेक्ट कोड वगैरे दिले. 105 मीडियम इंग्लिश आहे, मार्क्स 200, नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि ड्युरेशन 1 आवर्स आहे. लेवल डिग्री आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत. फायनल मेरिट लिस्ट वगैरे आपण कन्सिडरिंग द मार्क्स ऑब्टेन बाय द रिटर्न टेस्ट ऑफ द इंटरव्ह्यू. ओके, व्हॉट एव्हर मे बी. ओके, आता सिलेबस बघूया आपण. सिलेबस मध्ये बघा थोडं वरती करा. ओके, ज्यामध्ये सिलेबसमध्ये काय दिलं, सब टॉपिक्स काय कंटेंट दिलेलं आहे बघायचं आपल्याला की काय वाचायचं आपल्याला रिलेटेड. ओके, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलं. करंट इव्हेंट्स बघा नॅशनल मध्ये आणि इंटरनॅशनल मध्ये काय झालेलं आहे बघा. पॉलिटिकल्स असेल, इंडस्ट्रियल आहे, इकॉनॉमिक्स आहे, सोशल, एज्युकेशनल, जिओग्राफिकल, एस्ट्रॉनॉमिकल, कल्चरल आणि सायंटिफिक. ओके, मागच्या वेळेस या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला होता की जिओग्राफिकल इंडोनेशियावरती क्वेश्चन विचारला होता. कुठली बाजू किंवा कुठला देश कुठल्या देशाच्या शेजारी आहे, कुठल्या देशाच्या सीमा कुठल्या देशाच्या शेजारी असतात वगैरे वगैरे असं क्वेश्चन रिलेटेड क्वेश्चन या प्रत्येक बीटमधून एक क्वेश्चन मागच्या वेळेस विचारलेलं आहे. पॉलिटिकल विचारलेलं आहे, इंडस्ट्रियल विचारलेलं आहे, इकॉनॉमिक मधून एक क्वेश्चन विचारलेलं आहे, सोशल मधून विचारलेलं आहे, एज्युकेशन मधून विचारलेलं आहे. ते आपण पाहणारच आहोत क्वेश्चन काय विचारलेलं आहे. जिओग्राफी मधून एक क्वेश्चन आहे, अस्ट्रॉनॉमिकल मधून क्वेश्चन आहे 2018ला, कल्चरल आणि सायंटिफिक मधून पण क्वेश्चन 2-3 क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. ते आपण डिस्कशन करूयाच. ओके, नियर अबाउट 20 क्वेश्चनच्या जवळ आपल्याला याची डाटा जातो. ओके, नेक्स्ट काय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 या ठिकाणी याच्याशी रिलेटेड 4 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन या ठिकाणी या टॉपिकशी रिलेटेड काय 4 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत एक्झामिनेशनला. आणि त्याच्यानंतर आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये काय सायंटिफिक नॉलेज, नेचर ऑफ सायन्स आहे, प्रिसपोजिशन ऑफ सायन्स, सायंटिफिक मेथड काय आहे, सायंटिफिक नॉलेज, नेचर ऑफ सायन्स यामधून 2 क्वेश्चन आहेत. प्रिसपोजिशन ऑफ सायन्स, सायंटिफिक मेथड्स काय सिलेबस असायला पाहिजे, क्वेश्चन मधून कळलं तुम्हाला काय वाचायला पाहिजे. नेक्स्ट आहे मॉडर्नायझेशन अँड सायन्स. व्हॉट इज द मॉडर्नायझेशन, डेफिनेशन्स ऑफ मॉडर्नायझेशन, टाइप अँड नेचर ऑफ मॉडर्नायझेशन, मॉडर्नायझेशन इन इंडियन सोसायटी ऑफ प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज किंवा जे काय मॉडर्नायझेशन झालेलं आहे त्याचे काय रेमेडीज वगैरे काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स वरती आपण काय रेमेडीज करू शकतो या ठिकाणी डिस्कशन करायचं या ठिकाणी. सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स काय वर्ल्ड ओव्हर पर्टिक्युलर इन इंडिया. थोडंसं वरती घ्या इथं ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, सिलेबसचा पोर्शन पार्ट 3 मध्ये काय बघा, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 अशी पीठ दिली आहे. त्यामध्ये सायंटिफिक नॉलेज आहे, मॉडर्नायझेशन आहे. ओव्हरऑल करायचं आपल्याला, जास्त डिटेलमध्ये नाही करायचं. ओव्हरऑल तुम्हाला एक टच पाहिजे. सगळ्या सिलेबसचा टच असलेले नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. सगळ्या सिलेबसचा टच असलेले तुमच्याकडे पेपर असायला पाहिजे का, नोट्स किंवा डाटा असायला पाहिजे. सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स वर्ल्ड ओव्हर पर्टिक्युलर इन इंडिया, इफेक्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स ऑन अर्बन अँड रुरल लाईफ. नेक्स्ट आहे 5 व्हेरियस इंडियन प्रॉब्लेम्स अँड देअर सायंटिफिक सोल्युशन्स. ओके, इंडियामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे काय सायंटिफिक सोल्युशन तुम्ही देणार ना, त्याचं डिस्कशन आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये काय एनर्जी प्रॉब्लेम आहे, फूड गेन्स प्रॉब्लेम्स आहे, पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स आहे, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे. एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम मध्ये काल मागच्या वर्षी 2018ला 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले एन्व्हायरमेंटलशी रिलेटेड 2 ते 3 क्वेश्चन होते. आपण त्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. एज्युकेशनल प्रॉब्लेम्स काय असू शकतात किंवा
हाऊसिंग प्रॉब्लेम काय आहे, एवढी मोठी पॉप्युलेशन आहे 130 करोडच्या जवळ जी नियर अबाउट पॉप्युलेशन आहे, ती पॉप्युलेशनला तुम्हाला घर कसं प्रोव्हाइड करायचं, हाऊसिंग प्रॉब्लेम्स काय आहे, ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम्स काय आहे, करेक्ट कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स, पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स वगैरे वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला ऍज अ टाउन प्लॅनर म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, कळायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही याचं हँडल कशा पद्धतीने करायला पाहिजे म्हणून असं या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. आता बघा, हा झाला टेक्निकल थोडासा नेचर झाला. ओव्हरऑल सिलेबस जो आहे तुमचा टॉपिक अँड सब टॉपिक जिथे करंट इव्हेंट राईट्स वगैरे वगैरे हे नेक्स्ट सेक्शन. टॉपिक्स अँड सब टॉपिक्स मध्ये राईट्स इन्फॉर्मेशन सेक्शन मध्ये प्लॅनिंग आता आपण बोलूया. म्हणजे पाहिलं आपण राईट्स इन्फॉर्मेशन करंट इव्हेंट्स असतील काय. तर सेक्शन नंबर 1 ए मध्ये काय दिलं बघा सिलेबस. सेक्शन ए मध्ये बघा काय म्हणतात ते रिजनल प्लॅन. सेक्शन 1 आता बघा, मी जर टाउन प्लॅनर म्हणून जाणार असेल किंवा मी एखाद्याला घराची परमिशन देणार आहे, एखाद्याला पेट्रोल पंपसाठी परमिशन देणार आहे, लँडसाठी परमिशन देणार आहे, माझ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे टाउन प्लॅनरच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर कुठल्याही घराची किती उंची असायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तुमचा बेल्ट वगैरे किती असलं पाहिजे, तुमचं फ्लोर किती बांधणार आहात तुम्ही, तर ते सगळं गोष्टी आहेत आपल्या. ठीक आहे, थोडंसं फास्ट होत असेल तर माफी असावी थोडंसं, कारण 10 मिनिटामध्ये बनवायचं आहे. ओके, सेक्शन ए मध्ये काय प्लॅनिंग मध्ये काय रिजनल प्लॅन मध्ये आरपी प्लॅन, आरपी मध्ये काय रिजनल प्लॅनिंग. याच्यामध्ये काय करतात बघा, नीड ऑफ कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन. आता रिजनल प्लॅन बनवण्याची गरज काय आहे, रिजनल डेलिमिनेशन म्हणजे काय, डेलिमिटेशन म्हणजे काय आहे, सर्वेज नेसेसरी फॉर रिजनल प्लॅन मध्ये काय, सर्वेज नेसेसरी फॉर रिजनल प्लॅनिंग मध्ये काय काय सर्वे तुम्हाला करायला पाहिजे किंवा रिजनल प्लॅन बनवण्यासाठी. अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स काय असेल पाहिजे, नेसेसरी स्टेप्स फॉर द स्टार्टिंग अँड एंडिंग द प्रोसेस ऑफ रिजनल प्लॅनिंग इन रिलेशन विथ द स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग. ओके, आता बघा ही दोन जे टॉपिक आहेत रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन, या टॉपिक मधून गेल्या वर्षी 22 मार्कासाठी क्वेश्चन विचारले होते. कोणते, रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन या दोन टॉपिक मधून 22 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेले होते. तर मॅक्झिमम वेळा हे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. 11 क्वेश्चन या दोन टॉपिक मधून होते. तर सोपं आहे, फक्त रीड करायचंय तुम्हाला, कंटेंट लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये डाटा ओरिएंटेड, डेट्स तुम्हाला मॅक्झिमम डेट्स, तुमच्या राईट्स, तुमचे पॉवर म्हणजे ऑफिसर्सच्या पॉवर काय, गव्हर्नमेंटची काय ऑथॉरिटी लेटर्स काय कोणते कोणते आहेत ते सगळं आपण याकडे डिस्कशन करणार आहोत. काय डेव्हलपमेंट नेक्स्ट टॉपिक काय त्यांनी दिलं, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सर्वेज टाइप्स. याच्यामध्ये तुम्हाला सर्वे करायचा, सर्वेज टाइप्स, ड्युरेशन एक्सेट्रा, अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स आहे. डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स साठी दिलेलं आहे. डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स आहे. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, पब्लिक पार्टिसिपेशन कसं असायला पाहिजे, तुमचं पब्लिक पार्टिसिपेशन काय आहे, इम्प्लिमेंटेशन फायनान्शियल एस्पेक्ट्स काय आहे, इम्प्लिमेंटेशन फायनान्शियल एस्पेक्ट काय असलं पाहिजे, डेव्हलपमेंट प्लॅन तुम्हाला करायचा आहे. तर यामध्ये सर्वे टाइप्स आहेत, डिप्रेशन आहे, अनालिसिस आहे, प्रोजेक्शन्स आहे, डेमोग्राफिक प्रोजेक्शन. बघा माझी पॉप्युलेशन किती असणार, बिगिन फ्युचरमध्ये पॉप्युलेशन काय असेल, आता काय आहे त्याचं पण तुम्हाला प्रोजेक्शन करायचं. डेव्हलपमेंट प्लॅन हा खूपच महत्वाचा आहे टाउन प्लॅनच्या उद्देशानं. कारण हे तुम्हाला आणि हे प्लॅनिंग करत असताना की बाबा कुठल्याही गोष्टीची प्लॅनिंग करायची, मला माझ्या फ्युचरचं प्लॅन करायचं, माझ्या लाईफचं प्लॅन करायचं, त्याच्याच पद्धतीचं तुम्हाला घराचं प्लॅनिंग पण करायचं असतं. तसंच तुम्हाला तुमच्या टाउनचं पण प्लॅनिंग करायचं आहे. तर टाउनची प्लॅनिंग करत असताना तुम्हाला काय सर्वे करायला पाहिजे, टाइप्स, ड्युरेशन एक्सेट्रा, अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स, डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स पण तुम्हाला कळायला पाहिजे. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पब्लिक तुमचं गोल काय, पब्लिक पर्टिक्युलर काय आहे, इम्प्लिमेंटेशन आणि फायनान्शियल एस्पेक्ट्स तुमच्याकडे काय, फायनान्शियल बघायला पाहिजे. डेलिमिनेशन आहे, रिलेशनशिप. आता हे रिलेशन कशामध्ये, रिजनल प्लॅन सोबत तुमचं काय रिलेशन आहे. कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन अँड प्लॅनिंग नॉर्म्स काय असायला पाहिजे. मॉडिफिकेशन्स, परचेस नोटीस, लीगल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस टू स्टार्ट डेव्हलपमेंट प्लॅन. ओके, खूपच इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही विचार केला तर तुमच्या आयुष्याशी रिलेटेड पण आहे, याच्यासाठी तुमच्या लाईफशी रिलेटेड गोष्टी पण या ठिकाणी असणार आहेत. तर तुम्हाला प्लॅन करायचे असेल एखादी लाईफ, एखादं शहर, एखादं फॅमिली, त्याच्यासाठी तुम्हाला हे गोष्टी म्हणजे तुम्ही त्याला कोरिलेट करू शकता की बाबा हे पण करण्यासाठी आपल्याला तोच विचार करावा लागतो, बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. कसं प्लॅन करायचं, एक कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट त्या पद्धतीने जातो. डाटा वेगवेगळा असतो. ओके, नेक्स्ट काय, टाउन प्लॅनिंग स्कीम काय बघा, ज्यामध्ये थर्ड टॉपिक आहे टाउन प्लॅनिंग स्कीम. स्कीम वरती पण 10 ते 12 नियर अबाउट 10च्या जवळ क्वेश्चन विचारलेले आहे मागच्या वर्षी, म्हणजे 2018ला. टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये काय, कन्सेप्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम काय असायला पाहिजे, लिगल प्रोव्हिजन काय, रिलेशन विथ डेव्हलपमेंट प्लॅन, ओरिजिनल प्लॉट, फायनल प्लॉट, सेमी फायनल प्लॉट काय आहे, इन्क्रिमेंटल कंट्रीब्युशन काय असायला पाहिजे, बेटरमेंट चार्जेस जे असतात
ते काय असतं? रॅशनल फॉर चार्जिंग इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन, फंक्शन ऑफ आर्बिटरचे काय काय फंक्शन आहे. ह्या आर्बिटरवरती 3 क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो 2018 तीन क्वेश्चन विचारले. एवढंच एका बीट मध्ये आर्बिटर खूपच इम्पॉर्टंट आहे. ऍडव्हान्स पोझिशन काय असतं? पोझिशन मध्ये एखादी बिल्डिंग मी घेणार आहे तर त्याच्यासाठी काय पोझिशन असू शकतं? अमिनिटीज काय असतात? पार्शियली बेनिफिशियल अँड कॉस्ट ऑफ द सीन्स. बघा, हे जो टॉपिक आहे तुमचा प्लॅनिंग स्कीम मधला, मी ॲज अ इंजिनियर, तुम्ही एक इंजिनियर आहात, तुम्हाला जो प्लॉट घ्यायचा असेल किंवा तुमचं एखादी प्लॅन घ्यायचा तुम्हाला, समजा मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी 10व्या 17व्या 15व्या मजल्यावर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं का सगळ्या गोष्टी. तुम्ही इंजिनियर असाल अथवा नसाल, त्या डिटरमिन चार्जेस काय असतात, ते काय असतं, फंक्शन ऑर्बिटरचे काय असतं, तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. एक इंटरेस्ट म्हणून रीड करा आपण. अलग लक्षात अभ्यास तुम्हाला जर पोस्ट भेटायचं तर हे डाऊन की एक इंटरेस्ट म्हणून रीड करा, तुम्हाला माहिती असं माहिती करा तुम्हाला पण. कारण तुम्ही कुणाला पण जाब विचारू शकता की काय अम्युनिटीज काय असायला पाहिजे, अम्युनिटीज काय असतात, पार्शियल बेनिफिशियल काय असते. ते खूपच इंटरेस्टिंग आहे, फार मजेशीर आहे बरं काय, फार मजेशीर आहे टाउन प्लॅनिंग स्कीम. आणि वाचा तुम्ही, मला कारण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. तुम्ही जर परीक्षा नाही करत तर वाचायला, परीक्षा जरी नाही दिली तर वाचा. कारण परीक्षा द्या, परीक्षा तुम्ही मार्क मिळवा, पोस्ट पण घ्या, पण खूप इंटरेस्टिंग आहे, फार इंटरेस्टिंग आहे. बघा या अम्युनिटीज काय असलं पाहिजे, मला म्हणजे माझं स्वतःचं घर कसं झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय काय परमिशन मला पाहिजे, ते सगळं जेवण दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही छान पद्धतीने वाचा. विनोदाचा भाग आहे पण चांगला आहे बरं का. आता बिल्डिंग परमिशन बघा, मला घर बांधायचं ना, मला घर बांधायचं जनरल माहिती मला पाहिजे. बिल्डिंग बांधायला डेव्हलपमेंट काय करायला पाहिजे, डॉक्युमेंट रिक्वायर फॉर डेव्हलपमेंट परमिशन करायला पाहिजे मला पाहिजे. लक्षात फास्ट होते का थोडा स्पीड करतो. ओके, बिल्डिंग परमिशन मला घ्यायची आहे. घर बांधताना स्वतः घर बांधताना असं टाउन प्लॅनर आहे, मी टाउन प्लॅनिंग झालं तरी माझं घर बांधायचं, मला कसं करणार मी? हा, दुसऱ्याचं घर बांधायचं, दुसऱ्याचं घर पण मला द्यायचं. समजा कसं देणार मी? बिल्डिंग परमिशन काय, बिल्डिंग बायलॉज बघणार काय, पुस्तक बायलॉज बघ काय काय आहे त्याच्यामध्ये, डेव्हलपमेंट कशी केली बघ, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली का नाही. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट परमिशन, कुठल्या कुठे डॉक्युमेंट लागणार बाबा कळायला पाहिजे तुला. मेजरमेंट प्लॅन कळायला पाहिजे तुला, कळायला पाहिजे. लेआउट ऑफ प्लॅन कळायला पाहिजे, काय लेआउट प्लॅन वगैरे लेआउट केले नाही करायला पाहिजे तुम्ही. ओके करा. एफएसआय डीडीआर म्हणजे काय असतो, डीडीआर काय असतं, एफएसआय काय असतं, डेव्हलपमेंट चार्जेस काय असतात, एक्झम्पशन फॉर द डेव्हलपमेंट परमिशन काय काय वगैरे. एक्झम्पशन फॉर डेव्हलपमेंट परमिशन सगळ्या सिव्हिल इंजिनिअरला लक्षात आलं पाहिजे, असायलाच पाहिजे, हेच पाहिजे बाबा. हे आल्याशिवाय काहीच कळत नाही तुम्हाला सिव्हिल इंजिनियर पण म्हणणार नाही. त्याच्यामुळे सगळं वाचून घ्या, पाठ करून घ्या, काय सगळं लक्षात द्या. तुम्हाला पोस्ट पण भेटणार आहे 50,000 वरती, तुम्हाला चांगली पोस्ट भेटणार आहे की नाही. ओके, एक्झिस्टन फॉर डेव्हलपमेंट परमिशन मॅटर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल ग्रांटिंग डेव्हलपमेंट परमिशन्स अपील अंडर डिफ्यूज ऑफ बिल्डिंग. म्हणजे बिल्डिंग परमिशन मध्ये काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, काय काय लॉज असतात, हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे, चेक करायचे. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही वाचायला पाहिजे. स्पेशल टाउनशिप काय हवं, स्पेशल टाउनशिप पॉलिसी काय. आता बघा, मला एखादं शहर मला डेव्हलप करायचंय, मला मस्तपैकी सिटी डेव्हलप करायचं, तर तुम्ही काय काय पॉसिबिलिटीज आहेत बघा. नांदेड सिटी असेल, कुठली पुण्यातली, पुन्हा अजून कुठल्या वगैरपट्टा वगैरे बघा कसं काय डेव्हलप केले त्यांनी बघा त्या गोष्टी. स्पेशल टाउनशिप मध्ये काय, स्पेशल टाउनशिप पॉलिसी काय, लँड एक्विजिशन, लँड रिक्वायरमेंट, प्रोसिजर फॉर लोकेशनल क्लिअरन्स, सायलेंट फीचर्स आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ डेव्हलपर्सच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही असं नाचू शकता बरं का. तुम्ही जरी पोस्ट काढली ना, तुम्ही बिल्डर लोकांना नाचू शकता, तुमच्या चुटकीवरती नाचू शकता, तुमच्या लॉज वरती नाचू शकता, असं आहे ते बरं. म्हणजे कुणी गडबड करू शकत नाही, कुणी सुद्धा गडबड करू शकत. ओके, प्रॉपर घ्या, कारण हे खूपच मस्त आहे. सगळ्याला माहिती नसतं, तुम्हाला नशिबानं भेटले असं म्हणता येईल आपल्याला. की तुम्हाला याचं नॉलेज नशिबानं भेटायले तर ते करून घ्या नॉलेज. तुम्ही कुणाला पण नाचू शकता, बिल्डर लोकांना. म्हणजे तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल, लँड घ्यायची असेल तर कोणी तुम्हाला फसवू शकत नाही, हे जर तुम्हाला माहिती असेल तर लक्षात घ्या. आणि तुम्ही पोस्ट पण काढून घ्या. ओके, डेव्हलपरचे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते लक्षात येईल तुम्हाला. आता काय ट्रान्सपोर्टेशन बघा, ट्रान्सपोर्टेशन छान आहे बघा. सर्व्हेज, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स, डिझाईन अँड ग्रेड सेपरेशन, पीसीयूज काय असतं बघा, पब्लिक ट्रान्सपोर्ट नीड्स काय असतं, रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड रेल्वेज. ट्रान्सपोर्टेशन मध्ये बघा हे दिलेलं आहे बघा. आता म्हणजे टाउन आहे समजा, फॉर एक्झाम्पल मध्ये पुणे इमॅजिन करा, तुम्ही इमॅजिन केला तर तुम्हाला लक्षात येतो काय करायला पाहिजे मला. सर्व्हेज बघायला म्हणजे ट्रान्सपोर्टेशन मला चेक करायला पाहिजे, सर्व्हे करायला पाहिजे, क्लासिफिकेशन रोड्स तुम्हाला करायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट रोड काय असेल, विलेज रोड काय असणार हे तुम्हाला कळायला पाहिजे. क्लासिफिकेशन रोड्स, डिझाईन अँड ग्रेड सेपरेशन माहिती आहे तुम्हाला, आयटी मध्ये तुम्ही शिकलेलं आहे. डिझाईन अँड ग्रेड सेपरेशनचा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर ते थोडं माहिती हवी. पीसीयूएस काय आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट नीड्स कशासाठी आहे,
रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड रेल्वेज काय आहे हे तुम्हाला तुर्तास माहिती हवी ट्रान्सपोर्टेशनची. आणि हे तुम्हाला बऱ्याच वेळा 5 ते 7 क्वेश्चन याच्यावरती 10 मार्काला विचारते साधं. नेक्स्ट एन्व्हायरमेंट साधे क्वेश्चन पहा तुम्ही तुम्हाला एक दाखवतो. विश्वास ठेवा माझ्यावरती. नेक्स्ट 25 मिनिटामध्ये नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्याच्यामध्ये 20 मिनिटाचा क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन दाखवतो. ओके नेक्स्ट आता बघा एन्व्हायरमेंट अस्पेक्ट. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एक बघा एन्व्हायरमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. झाडं लावा झाडे जगवा असं म्हणता येईल का. 1986 चा ऍक्ट काय आहे त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेले आहेत. झाडं लावा झाडं जगवा असं काही नाही. सॉरी म्हणजे लावा जगवा पण जगवायला पाहिजे झाडं पण. ओके एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करायचं आहे तुम्हाला तर सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये 2-3 झाडं लावले पाहिजेत जगवले पाहिजेत. ओके एन्व्हायरमेंट रेस्पेक्ट काय एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग काय लहानपणापासून शिकत आलो 8वी-9वी असं प्रत्येक 10 मार्काला कधी 5 मार्काला क्वेश्चन ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे करू माहिती आहे तुम्हाला सगळ्याला. फक्त तुम्हाला काय कोणता कंटेंट कशामुळे होते काय कार्बन काय हीटमुळे होतो कशामुळे होतं हे सगळं कळायला पाहिजे. इको सेन्सिटिव्हिटी झोन काय असतो. इको सेन्सिटिव्ह झोन काय आहे. पोल्युटर पे प्रिन्सिपल्स काय एन्व्हायरमेंटल मध्ये एवढंच आहे. याच्यामध्ये 4 क्वेश्चन 5 क्वेश्चन आहेत. 3 मार्क्स क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये 2018 विचारलेले क्वेश्चन आहेत. ओके तर ओव्हरऑल त्याचा व्हिडिओ आपण पाहिजे. विलेज प्लॅन काय असेल सर्वे त्याच्यामध्ये बघा. विलेज प्लॅन मध्ये सर्वे आहे वॉटर सप्लाय ड्रेनेज आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे कनेक्टिव्हिटी आहे सेंट्रल अँड स्टेट स्कीम रिलेटेड विलेज development and plans. Okay, surveys, water supply drainage, solid waste management, connectivity, central state schemes related to village development and plans. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट ऍक्ट्स अँड रूल्स 9 टॉपिक आहे. ऍक्ट्स अँड रूल्स म्युन्सिपल ऍक्ट आहे MR अँड TP ऍक्ट याच्यावरती 4 क्वेश्चन निरावर 2018 क्वेश्चन मी दाखवतो तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन याच्यावरती. एले ऍक्ट 1894 साठी पण 2 ते 3 क्वेश्चन या ठिकाणी आहेत. MLR कोड म्हणजे काय आहे. एन्व्हायरमेंट ऍक्ट काय ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट ह्याच्यावरती 2 क्वेश्चन आहेत. त्या प्रत्येक बीटवरती क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. तर हे व्यवस्थितरित्या करायचं विनोदाचा भाग सोडून. ठीक आहे. नेक्स्ट काय सेक्शन बी व्हॅल्युएशन. आता बघा याच्यावरती बघा 50 मार्काचे क्वेश्चन याच्यावरती 48 5 साठी विचारलं 2018 म्हणजे 24 क्वेश्चन 24 ते 25 क्वेश्चन व्हॅल्युएशन बीटवरती आहेत. बघा प्रॉब्लेम पण विचारले जातात. सोपे इझीचे प्रॉब्लेम 2 ते 3 प्रॉब्लेम या ठिकाणी विचारले जातात. व्हॅल्यू कॉस्ट प्राइस काय आहे याच्यावरती क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन ते 3 क्वेश्चन याच्या ठिकाणी आहे. पर्पजेस ऑफ व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशनचं पर्पज काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी सप्लाय ऑफ लँडेड प्रॉपर्टी डिमांड फॉर लँडेड प्रॉपर्टी इंटरेस्ट अँड लँडेड प्रॉपर्टी काय असतं. बघा काय परचेस ऑफ व्हॅल्युएशन मध्ये किती प्रॉपर्टी परचेस करायचं व्हॅल्युएशन काय असेल तशीच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी काय असेल supply of landed property, demand of landed property, the intensity, interest in the landed property. Okay, हे पाहायचं मला. आता कॅपिटल व्हॅल्यू रेंटल व्हॅल्यू काय असतं रॅक रेंट काय स्टँडर्ड रेंट काय लीज रेंट काय हे सगळं रेंट आपण एस्टिमेटिंग मध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे तर आणखी एकदा चांगल्या पद्धतीने वाचायचं रीड करायचं. नेक्स्ट व्हॅल्युएशन टेबल काय मिनिंग ऑफ यूटिलिटीज ऑफ व्हॅल्युएशन टेबल्स रिन्युमरेशन रेट ऑफ इंटरेस्ट अक्युमुलेशन रेट ऑफ इंटरेस्ट काय असतं ते एक क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन प्रत्येकावर क्वेश्चन बघा तुम्ही दाखवेल तुम्हाला. मिनिंग अँड युटिलिटी ऑफ व्हॅल्युएशन टेबल काय रिन्युमरेशन रेट ऑफ इंटरेस्ट काय अक्युमुलेशन रेट ऑफ इंटरेस्ट काय अमाऊंट ऑफ ₹1 याच्यावरती क्वेश्चन आहे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 वरती क्वेश्चन 2000 विचारलेला आहे. अमाऊंट ऑफ रुपीज वरती विचारलेला आहे. अॅन्युअल सिंकिंग अँड फंड याच्यावरती पण विचारतात क्वेश्चन. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 पी आहे. अन्युइटी ऑफ ₹1 काय सिंगल रेट ऑफ ड्युअल रेट टेबल्स काय. ओके याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन काय कंपॅरेटिव्ह मेथड आहे मार्केट अप्रोच मेथड आहे काय कंपॅरेटिव्ह मेथड आहे मार्केट अप्रोच मेथड आहे कॉन्ट्रॅक्टर्स मेथड आहे इन्व्हेस्टमेंट मेथड आहे बेल्टिंग मेथड व्हॅल्यू लँड इन अनडेव्हलप्ड स्टेज व्हॅल्यू लँड इन अनडेव्हलप्ड स्टेज. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन काय कंपॅरेटिव्ह मेथड्स मार्केट अप्रोच मेथड आहे कॉन्ट्रॅक्टर्स मेथड इन्व्हेस्टमेंट मेथड बेल्टिंग मेथड आहे व्हॅल्यू ऑफ लँड इन अनडेव्हलप्ड स्टेजेस. ओके आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा व्हॅल्यू ऑफ ऍग्रिकल्चर लँड प्रांस्पे कमिटी याच्यावरती 2 क्वेश्चन 2018 विचारलेले व्हॅल्यू प्रांस्पे कमिटीवरती. नेहमी 2 पेक्षा जास्तच म्हणता येईल आपल्याला मिनिमम 2 क्वेश्चन आहेतच. टॅक्स ऑफ क्रॉप्स काय इल्ड्स ग्रॉस इन्कम्स किती असायला पाहिजे टोटल डिडक्शन काय असतं कॅपिटलायझेशन म्हणजे काय हे विचारलं. नेक्स्ट हे विचारलंय 2018 दाखवतो मी तुम्हाला. अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स काय बघा ट्रू मार्केट व्हॅल्यू प्रोसिजर फॉर द प्रिपेरिंग मॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स बागायत लँड
बागायत लँड, जिरायत लँड, शार्पार्ड लँड, हे याच्यावरती 2 क्वेश्चन आहे. शार्पार्ड लँड वरती पण क्वेश्चन आहे. व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड काय असतं, हे सगळ्या बीटवरती क्वेश्चन विचारतात. दाखवतो मी तुम्हाला. आता नेक्स्ट काय बघा, लँड एक्विजिशन. लँड अतिशय महत्वाचा आणि हायली इम्पॉर्टंट जो आहे बीट त्याच्यावरती 3 ते 4 क्वेश्चन आहेत व्हॅल्युएशन वरती. बघा ह्याच्यामध्ये पण स्पेसिफिक विचारतात. एमिनेंट डोमेन काय असतं, पब्लिक पर्पज जॉईंट मेजरमेंट काय, मटेरियल डेट ऑफ व्हॅल्युएशन, ओके, सेव्हरन्स ऑफ इंडरियस अफेक्शन्स, ड्राफ्ट एलए बिल 2011 बिफोर पार्लिमेंट. हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असतोच बऱ्याच वेळा असणारच. ओके, मॅटर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल granting compensation. Okay, matters to be considered while granting the compensation. Matters to be neglected while deciding the amount of compensation solemn. Okay, compensation म्हणजे काय? compensation म्हणजे कुठं काय एखादी समजा compensation कसं भेटतं रोडमध्ये का रोडमध्ये जमीन जाणार आहे समजा एखादी, तर त्याला कंपन्सेशन द्यायला लागतं गव्हर्नमेंटला किंवा त्याचं काय नुकसान होणार आहे म्हणून त्याला कंपन्सेशन देत असतं. ओव्हरऑल एकंदरीत आपण सिलेबस पाहिलेला आहे. सिलेबसमध्ये जर पाहिलं तर रिजनल प्लॅन मध्ये टेक्निकल गोष्ट आहे, नॉन टेक्निकल गोष्ट आपण पाहिलेल्या आहेत. टेक्निकल सिलेबस आहे, नॉन टेक्निकल सिलेबस या ठिकाणी पाहिलेला आहे. उद्देश काय आहे की हे पाहण्याचा किंवा ओव्हरऑल आपल्याला वाचायचे काय, रीड काय करायचे, एक ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला लक्षात आलेला असेल आणि तो व्ह्यूज साठी मी तुम्हाला सिलेबस समजावून सांगितलेला आहे काय असायला पाहिजे. आणि इंटरेस्ट म्हणून वाचा, म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हणून वाचा त्याला, आणि खूप चांगलं वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचायला लागेल ते प्लान्स वगैरे, व्हॅल्युएशन्स वगैरे. ठीक आहे, जे टॉपिक्स आहेत. ओके, या ठिकाणी मी हा सिलेबस संपवतो. थँक्यू. जय हिंद.